एक विचार नेहमी मनात येतो. आपण सगळेजण खूप मेहनत करतो, दिवसरात्र काम करतो, पण अनेकदा असं वाटतं की आपण आहोत तिथेच आहोत. एका जागी धावल्यासारखं. अगदी. पगार येतो आणि जातो, पण हातात काही शिल्लक राहत नाही. असं का होतं? ही खूप लोकांची तक्रार असते. हो ना. पण कल्पना करा की संपत्ती निर्माण करणं म्हणजे एक मजबूत किल्ला बांधण्यासारखं आहे. हा. आज आपण अशाच एका आर्थिक किल्ल्याच्या बांधकामावर सखोल चर्चा करणार आहोत. याचे नियम हजारो वर्षांपासून आज तागायत टिकून आहेत. ही किल्ल्याची कल्पना खूपच समर्पक आहे. हो. कारण इथे मुद्दा एका रात्रीत खजिना शोधण्याचा नाहीये, तर एक अशी अभेद्य रचना उभी करण्याचा आहे जी वेळेच्या आणि आर्थिक वादळांच्या कसोटीवर टिकून राहील. आणि ही तत्वे खूप जुनी आहेत असं म्हणतात. इतकी मूलभूत आहेत की ती प्राचीन बॅबिलॉन सारख्या श्रीमंत शहरातही वापरली जात असणार आणि आजच्या डिजिटल जगातही तितकीच प्रभावी आहेत. हा केवळ आर्थिक नाही, तर एक मानसिक बदल आहे. बरोबर. तर मग या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात कुठून करायची? म्हणजे सगळ्यात पहिलं पाऊल कोणतं? पाया कसा घालायचा? कारण बहुतेक लोकांचा पायाच कच्चा राहतो. आणि म्हणूनच पहिला नियम सर्वात महत्वाचा आहे. आणि तो तितकाच अनपेक्षित आहे. हो का? काय आहे तो नियम? नियम आहे स्वतःला आधी पैसे द्या. स्वतःला आधी पैसे द्या? हे ऐकायला थोडं म्हणजे स्वार्थीपणाचं वाटतं. हो, अनेकांना तसंच वाटतं सुरुवातीला. आधी घराच्या जबाबदाऱ्या, बिलं, EMI हे सगळं महत्वाचं नाही का? नक्कीच महत्वाचं आहे, पण याला स्वार्थीपणा न म्हणता आपण विमानातील घोषणेसारखं पाहू शकतो. अच्छा, ऑक्सिजन मास्कवाली? अगदी. संकटकाळी आधी स्वतः ऑक्सिजन मास्क लावा, मग इतरांना मदत करा. बरोबर. कारण जर तुम्हीच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची किंवा इतर कोणाचीही जबाबदारी दीर्घकाळ कशी पेलणार? ही बचत म्हणजे तुमच्या भविष्यासाठीचा ऑक्सिजन आहे. म्हणजे याचा अर्थ पगार आल्याबरोबर बाकी काहीही करण्याआधी? अगदी. बाकी कोणताही खर्च करण्याआधी आपल्या कमाईचा किमान 10% हिस्सा बाजूला काढून ठेवायचा. तो हिस्सा आधी आपल्या किल्ल्याच्या पायासाठी वापरायचा. म्हणजे हे शिल्लक राहिलेले पैसे वाचवणे याच्या अगदी उलट आहे. अगदी उलट. आणि यामागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. ते काय? जेव्हा आपण आधी बचत करतो तेव्हा आपण खर्चातून उरलेले वाचवत नाही, तर बचतीनंतर उरलेल्या पैशात खर्च करायला शिकतो. अच्छा, म्हणजे आपण आपल्या मेंदूला एक प्रकारे शिस्त लावतो. हो. आपल्या सगळ्यांना हायपरबोलिक डिस्काउंटिंग नावाची एक सवय असते. हे काय नवीन? म्हणजे आपल्याला भविष्यातील मोठ्या फायद्यापेक्षा आजचा छोटा आनंद जास्त महत्वाचा वाटतो. आज सिनेमाला जाऊया, पुढच्या महिन्यात बचत करू असं वाटतं. हो, हे तर नेहमीच होतं. तर पे युअरसेल्फ फर्स्ट हा नियम या सवयीवर मात करतो. तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला एकदाच निर्णय घेता आणि तो ऑटोमेट करता. मग प्रत्येक खरेदीवेळी तुम्हाला स्वतःशी संघर्ष करावा लागत नाही. म्हणजे हा किल्ल्याचा पाया झाला. एकदा पाया घातला की मग भिंती उभ्या करायच्या. पण इथेच खरी अडचण येते. अनेकांची तक्रार असते की 10% बचत करायला आमच्या पगारात जागाच कुठे आहे? महिन्याच्या शेवटी जेमतेम भागतं. बरोबर. आणि इथेच आपला दुसरा नियम येतो, जो आहे किल्ल्याच्या भिंती बांधण्यासारखा. तो म्हणजे? आपले खर्च नियंत्रणात ठेवा. तुमच्या किल्ल्याला जर गळती लागली असेल, तर तुम्ही त्यात कितीही पाणी ओतलं तर इथे साठणार नाही. खर्च ही अशीच एक गळती आहे. आणि मला वाटतं की यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात, नाही का? अगदी तोच शब्द आहे. जसा पगार वाढतो तसा आपण आपला खर्च नकळतपणे वाढवतो. कालपर्यंत जो फोन अगदी उत्तम चालत होता, तो नवीन मॉडेल लॉन्च झाल्यावर अचानक स्लो कसा का वाटू लागतो? हे एक जागतिक रहस्य आहे. बरोबर. आणि इथे गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे. हो, हे ऐकलंय खूप वेळा, पण व्यवहारात ते कसं आणायचं? एक छान वाक्य आहे. आपण ज्याला अत्यावश्यक खर्च म्हणतो, तो नेहमी आपल्या कमाई एवढा वाढत जातो, जोपर्यंत आपण त्याला विरोध करत नाही. वाव, म्हणजे खर्च आपणून वाढत जातो. हो. आणि बजेट बनवणं म्हणजे कंजूसपणा नाही. बजेट म्हणजे तुमच्या पैशांचा नकाशा. नकाशा? हो. तो तुम्हाला दाखवतो की तुमचे पैसे कुठे जात आहेत, कुठे गळती आहे. एकदा का ती गळती दिसली की आपण ती थांबवू शकतो. पण बजेट बनवणं हे खूप किचकट आणि खरं सांगायचं तर कंटाळवाणं वाटू शकतं. रोजच्या धावपळीत हे सगळं कोण लिहित बसणार? सुरुवात सोपी ठेवा. एकदम परफेक्ट बजेट बनवायच्या मागे लागू नका. मग काय करायचं? महिन्याच्या सुरुवातीला फक्त 3 मुख्य गोष्टी ठरवा. बचत, जी आपण 10% ठरवली. गरजा, म्हणजे घरभाडं, किराणा, बिलं यासाठी साधारण 50-60% आणि उरलेले 30-40% तुमच्या इच्छांसाठी.
अच्छा, म्हणजे इच्छांवर खर्च करायला हरकत नाही. अजिबात नाही, पण त्या बजेटच्या आत. यामुळे तुम्हाला प्रत्येक लहान सहान गोष्टीवर विचार करावा लागणार नाही. पण मोठी आर्थिक शिस्त लागेल. तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण मिळवता, खर्च तुमच्यावर नाही. ठीक आहे. म्हणजे आपण किल्ल्याचा पाया घातला, मजबूत भिंती बांधल्या, आता आतमध्ये खजिना साठायला लागलाय. बरोबर. पण तो खजिना नुसता बँकेच्या बचत खात्यात पडून राहिला तर तो वाढणार नाही. उलट महागाई नावाचा उंदीर तो हळूहळू खाऊन टाकेल. अगदी बरोबर. आजच्या 100 रुपयांची किंमत पुढच्या वर्षी तेवढी राहणार नाही. मग काय करायचं त्या पैशांचं? आणि म्हणूनच आपला तिसरा आणि खूप महत्वाचा नियम आहे, आपल्या पैशाला कामाला लावा. म्हणजे तुमच्या किल्ल्याच्या आत एक सैन्य तयार करा. हे सैन्य म्हणजे तुमचे पैसे, जे तुमच्यासाठी 24 तास लढतील आणि अजून संपत्ती जिंकून आणतील. तुम्ही झोपलेले असतानाही तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करत राहिले पाहिजेत. आकडेवारी, जोखीम हे सगळं खूप गुंतागुंतीचं वाटतं. हो, ही भीती स्वाभाविक आहे, पण गुंतवणूक या शब्दाला घाबरून जायची गरज नाही. याचा अर्थ शेअर बाजारात जाऊन थेट ट्रेडिंग करा असं अजिबात नाही. मग सुरुवात कशी करायची? सुरुवातीला साध्या इंडेक्स फंडात किंवा म्युच्युअल फंडात SIP-द्वारे गुंतवणूक करणे हा एक शिस्तबद्ध आणि तुलनेने सुरक्षित मार्ग असू शकतो. मुद्दा हा आहे की तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागले पाहिजेत. आणि इथे चक्रवाढ व्याजाची शक्ती कामाला येते, बरोबर? अगदी. अल्बर्ट आइन्स्टाईनने त्याला जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं होतं. हो, मी ऐकलंय याबद्दल. पण त्याची ताकद नेमकी किती आहे हे अनेकांना कळत नाही. चक्रवाढ व्याजाची खरी ताकद समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. सांगा. समजा 2 मित्र आहेत, राम आणि श्याम. राम वयाच्या 25व्या वर्षी दरमहा 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात करतो आणि फक्त 10 वर्ष गुंतवणूक करतो. म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी तो थांबतो. ओके, फक्त 10 वर्ष. हो. आणि दुसरा मित्र श्याम, तो थोडा आळशी आहे. तो 10 वर्ष थांबतो आणि वयाच्या 35व्या वर्षी 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात करतो. पण तो पुढची 30 वर्ष म्हणजे वयाच्या 65 वर्षापर्यंत गुंतवणूक चालू ठेवतो. म्हणजे श्यामने रामपेक्षा तिप्पट काळ पैसे भरले. बरोबर. आता तुम्हाला काय वाटतं, वयाच्या 65व्या वर्षी कोणाकडे जास्त पैसे असतील? साहजिकच श्यामकडे असणार, त्याने 30 वर्ष पैसे गुंतवलेत. नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 8% परतावा जरी धरला तरी रामकडे, ज्याने फक्त 10 वर्ष पैसे भरले, त्याच्याकडे श्यामपेक्षा जास्त पैसे जमा झालेले असतील. काय सांगताय? हे कसं शक्य आहे? ही आहे वेळेची आणि चक्रवाढ व्याजाची ताकद. रामच्या पैशांना वाढायला जास्त वेळ मिळाला. लवकर सुरुवात करणं हे जास्त पैसे गुंतवण्यापेक्षाही महत्वाचं आहे. वाह! हे उदाहरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपलं सैन्य म्हणजे आपले पैसे आता लढायला लागलेत आणि जिंकतही आहेत. हो, पण जेव्हा खजिना वाढू लागतो तेव्हा चोर आणि लुटारूंचा धोकाही वाढतो. बरोबर. मग या किल्ल्याचं आणि खजिन्याचं रक्षण कसं करायचं? उत्तम प्रश्न. आणि इथेच आपला चौथा नियम येतो. आपल्या संपत्तीचे रक्षण करा. तुमच्या किल्ल्याला पहारेकरी आणि टेहळणी ब्रूज हवेत. कारण पैसे कमावण्याइतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचं आहे ते टिकवणं. यासाठी एक मजेशीर गोष्ट आहे, नाही का? हो, बॅबिलॉनमधली. एका माणसाने आपली सगळी बचत एका वीट बनवणाऱ्याला दिली, जो दूरच्या देशातून मौल्यवान खडे आणणार होता. त्याला वाटलं की वीट बनवणारा खड्यांच्या व्यापारातही हुशार असेल. आणि मग काय झालं? तो फसला. त्याने खड्यांऐवजी काचेची पुकडे आणले. सगळी बचत पाण्यात गेली. बरोबर. आणि यातून धडा अगदी सोपा आहे. ज्या क्षेत्रात ज्याला अनुभव नाही त्याचा सल्ला घेऊ नका. आपण दाताच्या समस्येसाठी सुताराकडे जात नाही तर दंतवैद्याकडे जातो. खरे. मग पैशांच्या बाबतीत आपण इतकी मोठी चूक का करतो? गुंतवणुकीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे तुमच्या मुद्दलाची सुरक्षितता. परतावा नंतर येतो. हे तर झालं टोकाचं उदाहरण. पण आजच्या काळात तर अनेक फायनान्शियल इन्फ्लुएन्सेस आहेत जे अशक्य वाटणारे परतावे देण्याचं वचन देतात. हो, आणि ते खूप आकर्षक दिसतं. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा किंवा नाही हे कसं ओळखायचं? इथे एक साधा नियम लक्षात ठेवा. लवकर श्रीमंत व्हा किंवा गॅरंटीड डबल रिटर्न्स अशा योजनांपासून नेहमी दूर राहा. म्हणजे जर एखादी गोष्ट खरी वाटण्यासारखी नसेल तर ती बहुधा खरी नसते. नेहमी अनुभवी आणि प्रमाणित आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. स्वतः थोडा अभ्यास करा. लक्षात ठेवा, मोठ्या पश्चातापापेक्षा थोडी सावधगिरी चांगली. तुमच्या कष्टाच्या पैशांवर प्रयोग करू नका. म्हणजे पाया, भिंती, सैन्य आणि पहारेकरी. आपला किल्ला आता जवळपास तयार आहे. बरोबर. एक मजबूत रचना उभी राहिली आहे. पण या सगळ्या किल्ल्याचा राजा किंवा राणी कोण? तर आपण स्वतः. जर राजाच हुशार आणि सक्षम नसेल तेवढा मोठा किल्ला सांभाळणार कसा? अगदी अचूक मुद्दा.
आणि हाच आपला 5वा आणि कदाचित सर्वात महत्वाचा नियम आहे. तो कोणता? स्वतःमध्ये गुंतवणूक करा. तुमच्या किल्ल्याचा सर्वात मौल्यवान ठेवा म्हणजे तुम्ही स्वतः. हे खूप खोल आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमची कमाई करण्याची क्षमता वाढवणं. हा संपत्ती वाढवण्याचा एक महत्वाचा आणि सर्वात सुरक्षित मार्ग आहे. म्हणजे आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवणं? हो. तुमच्याकडे जेवढं जास्त ज्ञान आणि कौशल्य असेल तेवढी तुमची कमाई करण्याची क्षमता वाढेल. सतत नवीन गोष्टी शिका, आपली कौशल्य वाढवा. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या कामात पारंगत व्हाल तशी तुमची कमाईही वाढेल. ही एक अशी गुंतवणूक आहे जी कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. तुमचं ज्ञान आणि तुमची कौशल्य हीच तुमची खरी संपत्ती आहे जी तुम्हाला नवीन संधी निर्माण करून देईल. हे सगळं ऐकायला खूप छान आणि तर्कसंगत वाटतं. नियम सोपे आहेत. हो, खूप सोपे आहेत. पण तरीही बहुसंख्य लोक हा किल्ला का बांधू शकत नाहीत? कुठे अडतं सगळं? एकाच ठिकाणी कृती. हो. आणि इथेच 6वा आणि शेवटचा अडथळा येतो, ज्यावर मात करायची आहे, तो म्हणजे टाळाटाळ. प्रोक्रॅस्टिनेशन. बरोबर. आपण म्हणतो पुढच्या महिन्यापासून बचत सुरू करेन, पुढच्या वर्षी गुंतवणूक शिकेन, पण तो पुढचा दिवस कधीच येत नाही. संधी कोणासाठी थांबत नाही. अगदी. ही सवय आपल्या यशातील सर्वात मोठा अडथळा आहे. पण हा दृढनिश्चय येतो कुठून? रोजच्या धावपळीत, कर्ज आणि खर्चाच्या दबावाखाली ही इच्छाशक्ती टिकवून कशी ठेवायची? खूप महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर एक प्रणाली म्हणजे एक सिस्टीम लागते. सिस्टीम? कशी? एका उंट व्यापाऱ्याची गोष्ट आहे, जो कर्जामुळे गुलाम बनला होता. त्याने ठरवलं की तो यातून बाहेर पडणार. अच्छा. त्याने एक साधा आराखडा वापरला. तो म्हणाला, मी माझ्या कमाईच्या 70% भागावर जगेन, 10% स्वतःसाठी वाचवेन आणि उरलेले 20? आणि उरलेल्या 20% भागातून हळूहळू कर्ज फेडत जाईन. वाव! म्हणजे त्याने कर्जालाही एक प्रकारचं बिल बनवलं जे त्याला प्रत्येक महिन्यात भरायचं होतं. बरोबर. त्याने ते कागदावर लिहून काढलं आणि आपल्या बायकोला आपला अकाउंटेबिलिटी पार्टनर बनवलं. ती त्याला सतत आठवण करून द्यायची. म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम तयार केली. अगदी. त्याने आपलं ध्येय स्पष्ट ठेवलं आणि त्यावर चिकटून राहिला. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, जिथे दृढनिश्चय आणि योग्य योजना असते तिथे मार्ग सापडतोच. आणि मला वाटतं कर्जाच्या बाबतीतही एक विचार महत्वाचा आहे. हे मॉडेल सगळ्या प्रकारच्या कर्जासाठी लागू होतं का? नाही, थोडा फरक आहे. म्हणजे होम लोन सारख्या चांगल्या कर्जाकडे आणि क्रेडिट कार्डच्या वाईट कर्जाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला हवा नाही का? निश्चितच. ज्या कर्जामुळे तुमची मालमत्ता म्हणजे ॲसेट तयार होते, जसं की गृहकर्ज, तेच चांगलं कर्ज मानलं जातं, कारण ते भविष्यात तुमची संपत्ती वाढवू शकतं. आणि क्रेडिट कार्डचं कर्ज? ज्या कर्जावर प्रचंड व्याज असतं आणि ते केवळ उपभोगासाठी घेतलं जातं, जसं की क्रेडिट कार्डचं कर्ज, ते वाईट कर्ज आहे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणं ही सर्वात पहिली प्राथमिकता असली पाहिजे. वा, त्यासाठी काही पद्धती आहेत का? हो. स्नोबॉल किंवा ॲव्हलांच यांसारख्या पद्धती वापरता येतात. स्नोबॉल म्हणजे सगळ्यात लहान कर्ज आधी फेडून एक मानसिक समाधान मिळवणे आणि मग मोठ्या कर्जाकडे वळणे. आणि ॲव्हलांच? ॲव्हलांच म्हणजे ज्या कर्जावर सगळ्यात जास्त व्याज आहे ते आधी फेडणे. गणितीदृष्ट्या हे जास्त फायद्याचं आहे. तर आज आपण एक संपूर्ण आर्थिक किल्ला कसा बांधायचा हे पाहिलं. हो, त्याची पायाभरणी केली. पाया घालण्यासाठी स्वतःला आधी पैसे द्या, भिंतींसाठी खर्चावर नियंत्रण ठेवा, आतमध्ये सैन्य तयार करण्यासाठी पैशाला कामाला लावा, संरक्षणासाठी संपत्तीचे रक्षण करा. आणि सर्वात महत्वाचं, त्या किल्ल्याचा राजा म्हणून स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि या सगळ्याला कृतीची जोड द्या. अगदी. ही तत्त्व केवळ सोने चांदी जमा करण्यापुरती नाहीत. नाही, त्याहून खूप मोठी आहेत. हो, ती आत्मसन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्याने भरलेले जीवन घडवण्यासाठी आहेत. पैसा हे ध्येय नाही, तर ते एक साधन आहे, जे आपल्याला आपल्या आवडीचं जीवन जगण्यास मदत करतं. हा किल्ला तुम्हाला केवळ आर्थिक नाही, तर मानसिक सुरक्षा देतो. खरंच, हे नियम खूप सोपे वाटतात, पण जेव्हा ते सातत्याने वापरले जातात तेव्हा ते विलक्षण परिणाम देतात. ही कोणतीही रॉकेट सायन्स नाही. अजिबात नाही. ही फक्त शिस्त आणि सातत्य आहे. जाता जाता काही एक शेवटचा विचार सांगाल? एक शेवटचा विचार. आपण स्वतःला आधी पैसे द्या हा नियम पैशासाठी वापरला. हो. पण काय होईल जर आपण हाच नियम आपल्या वेळेसाठी वापरला तर? वेळेसाठी? म्हणजे? दिवसातील पहिले 10% वेळ, म्हणजे साधारण 1 तास, जर आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी किंवा स्वतःला मानसिकदृष्ट्या सुधारण्यासाठी दिला तर? तर त्यातून कोणत्या प्रकारची संपत्ती निर्माण होईल? बरोबर. हा विचार करण्यासारखा आहे. हा विचार खूपच शक्तिशाली आहे.
जर तुम्हाला ही चर्चा माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.